सो आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला सिविक्स हा जो पार्ट आहे त्यातला हा फर्स्ट चॅप्टर आहे, इंट्रोडक्शन टू द पार्लिमेंटरी सिस्टीम. संसदीय शासन प्रणालीची ओळख या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. बिफोर स्टार्ट टू द एक्सरसाइज, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा आणि ज्या तुमच्या काही कमेंट्स असतील त्या आम्हाला कळवा. Let's start to the first question. Choose the correct option and rewrite the statements. First, parliamentary system of government developed in. संसदीय शासन पद्धतीचा विकास पुढील पैकी कोणत्या कंट्रीमध्ये झाला? इंग्लंड, फ्रान्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड नेपाळ. तर यातलं ऑप्शन ए हा जो आहे इंग्लंड इथे झाला. सेकंड, इन द प्रेसिडेन्शियल सिस्टीम इज द एक्झिक्युटिव्ह हेड. आता प्रेसिडेन्शियल सिस्टीम म्हणजे अध्यक्षीय शासन प्रणाली. याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह हेड म्हणजे कार्यकारी प्रमुख कोण असतो? प्राईम मिनिस्टर, लोकसभा स्पीकर, प्रेसिडेंट ऑर गव्हर्नर. तर यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्राध्यक्ष हा मेन एक्झिक्युटिव्ह हेड असतो. Second question. Complete the information in the following table. So हा आहे तो टेबल. नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन आणि त्यांचं फंक्शन्स काय असणार हे आपल्याला फिलअप करायचं आहे. आणि बिलो टेबलमध्ये त्याचं आन्सर आहे. बघा, फर्स्ट नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन, लेजिस्लेचर, त्याचं फंक्शन आहे टू मेक लॉज, तर कायद्याची निर्मिती करणे किंवा तयार करणे. एक्झिक्युटिव्हचं फंक्शन आहे टू इम्प्लिमेंट लॉज, फ्रेम पॉलिसीज. अँड ज्युडिशरी म्हणजे न्यायमंडळाचं फंक्शन आहे टू प्रोव्हाइड अ जस्टिस, न्याय मिळवून देणे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन्स. First question. India adopted the parliamentary system of government. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला, तर त्याचं कारण. आन्सर, द पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ अ गव्हर्नमेंट डेव्हलप्ड प्रायमरली इन इंग्लंड. तर सगळ्यात पहिल्यांदा ती इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली. द ब्रिटिश रूल्ड ओव्हर इंडिया फॉर अबाउट 150 इयर्स. ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं. ड्युरिंग दिस पिरियड दे रूल्ड इन अकॉर्डन्स विथ दिस सिस्टीम. तर त्यांच्या नियमांनुसार त्यांनी भारतावरती राज्य केलं. सो इंडियन्स वेआर फॅमिलियर विथ दिस सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑल्सो अडॅप्टेड दिस सिस्टीम आफ्टर थ्रू डिस्कशन. तर आपल्या संविधान समिती खूप असं चर्चा विनिमय केल्यानंतर ती आपण संविधान समिती निर्माण केली. Hence the framers of constitution made a few changes. तर ज्यांनी संविधान निर्माण केले किंवा फ्रेमर्स संविधान करते जे आहेत, दे मेड अ फ्यू चेंजेस टू सूट द इंडियन सिच्युएशन. तर आपल्या इंडियन सिच्युएशन्सला जसं सूट होईल त्यानुसार त्यांनी त्यामध्ये काही चेंजेस केले अँड अडॅप्टेड द पार्लिमेंटरी सिस्टीम. आणि त्यानुसार भारतीय शासन संसदीय पद्धतीची त्यांनी स्वीकार केला. Next, second, discussions and deliberations are important in parliamentary system of government. म्हणजे बघा, चर्चा आणि विचार विनिमय हे या संसदीय शासन पद्धतीमध्ये का महत्त्वाचं आहे? आन्सर, इन द पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट डिस्कशन्स आर टेकन आफ्टर डिसिजन्स आर टेकन आफ्टर डिस्कशन्स अँड डेलिब्रेशन्स. तर कोणतंही जे डिसिजन आहे हे चर्चा आणि विचार विनिमयानंतर घेतलं जातं. मेंबर्स ऑफ द अपोजिशन पार्टीज ऑल्सो पार्टिसिपेटेड इन द डिस्कशन्स. तर विरुद्ध पक्षाचे जे लोक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात.
नेक्स्ट, दे मे सपोर्ट द गव्हर्नमेंट ऑर पॉइंट आउट शॉर्टकमिंग्स इन द गव्हर्नमेंट पॉलिसीज. तर ते गव्हर्नमेंटला सपोर्ट करतात, त्याचबरोबर काही पॉलिसीजमधल्या त्रुटी असतात ते सुद्धा ते सांगतात किंवा रेज करतात. लॉज आर फ्रेम्ड आफ्टर डिटेल्ड डिस्कशन्स ऑन द क्वेश्चन ऑफ पब्लिक वेलफेअर. तर जे नागरिकांचं हित आहे त्याच्यानुसारच लॉज कायदे तयार केले जातात. दिस डज नॉट हॅपन इन अ ॲटोक्रेटिक रूल. Hence, to protect the welfare and freedom of common people, discussions and deliberations are important. तर सामान्य नागरिकाचं हित आणि त्याचं जे स्वातंत्र्य आहे हे संरक्षित राखण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी विचार विनिमय आणि चर्चा हे दोन्हीही महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग इन 25 to 30 वर्ड्स. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट? म्हणजेच जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? आन्सर, द गव्हर्नमेंट सिस्टीम इन विच द प्राईम मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर फॉर ऑल देअर ॲक्शन्स अँड पॉलिसीज इज कॉल्ड अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. In this system, the Council of Ministers has to take the legislature into confidence during governance. Next one. Every decision taken by any ministry department is considered as the decision of the government. Next point. The decision or policies of every ministry is the collective responsibility of the Council of Ministers. And next, thus the principle of collective responsibility adopted by the Council of Ministers makes it a responsible government. Second question, enumerate the characteristics of the presidential system of a government. Answer, the following are the characteristics of presidential system of government. तर राष्ट्राध्यक्ष शासन प्रणालीचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत हे विचारलं आहे. फर्स्ट पॉईंट, द प्रेसिडेंट इज अ डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. सेकंड, द प्रेसिडेंट हॅज लॉट ऑफ पॉवर्स including power to implement laws. Third point, the president is not dependent on the support of legislature. The legislature and the executive are not dependent on each other, but still they have mutual control over each other. Fifth question, why is the role of opposition parties important? Write your opinion. विरुद्ध पार्टीचे लोक सुद्धा का महत्त्वाचे असतात किंवा त्यांचा रोल जो काय तो महत्त्वाचा का आहे हे विचारलं आहे. आन्सर, द रोल ऑफ अपोजिशन पार्टीज इज इम्पॉर्टंट इन अ पार्लिमेंटरी ॲज वेल ॲज अ प्रेसिडेंशियल सिस्टम ऑफ अ गव्हर्नमेंट. फर्स्ट पॉईंट, द अपोजिशन पार्टीज पार्टिसिपेटेड इन द डिस्कशन अँड पॉइंट आउट द शॉर्टकमिंग्स इन द पॉलिसीज ऑफ अ गव्हर्नमेंट. तर ते त्या डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करतात आणि असे जे पॉईंट्स आहेत, जे त्रुटी आहेत त्यांना ते रेज करतात. द अपोजिशन पार्टीज कंट्रोल द एक्झिक्युटिव्ह थ्रू देअर आर्ग्युमेंट्स बेस्ड ऑन अ डीप स्टडी ऑफ द टॉपिक डिस्कस्ड इन द पार्लिमेंट. नेक्स्ट, द एक्झिक्युटिव्ह कॅन नॉट बिहेव इन अन irresponsible manner due to the pressure of opposition parties. तर जो कार्यकारी प्रमुख असतो तो कसाही वागू शकत नाही कारण त्याच्यावरती प्रेशर असतं अपोजिट पार्टीचं. द अलर्टनेस ऑफ द opposition parties help in avoiding wrong practices like corruption, ignoring public welfare, passing faulty laws, etc. सो याचबरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.